अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो। 13 मार्च 2025 आहे होळी। होळीच्या दिवशी आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यातल्या ज्या वाईट गोष्टी असतात, जो शारीरिक त्रास आहे, जो मानसिक त्रास असेल, या सगळ्यांचं आपल्याला आहे ना दहन करायचं असतं। म्हणजे काय, होळी करायची आहे। तर अर्थातच होळीचा हा दिवस हा अतिशय महत्त्वाचा, म्हणजे वर्षातून एकदाच हा दिवस असा असतो की आपल्या सगळ्या वाईट गोष्टींचं ह्यामध्ये दहन करायचं असतं। जो काही शारीरिक त्रास होत असतो, जो काही मानसिक त्रास होत असतो, ह्या दिवशी दहन करायचं असतं। प्रत्येक संसारी माणसाच्याच नाही तर जी काही लग्न न झालेले असतात ना, त्यांच्या पण आयुष्यात आहे ना बऱ्याच प्रमाणामध्ये भरपूर काही त्रास होत असतो। शारीरिक असेल, मानसिक असेल, त्रास होत असतो। यामध्ये विवाह न जमणे, लक्ष्मी प्राप्ती न होणे, मनासारखं कोणतंही कार्य न घडणे, मनातल्या इच्छा पूर्ण न होणे, वारंवार कोणत्या ना कोणत्या कार्यामध्ये अडथळे येणे, बऱ्याच मुलामुलींचे शिक्षण होऊन सुद्धा वेल क्वालिफाईड आहेत, सगळं वेल सेटल आहे। आजकाल मुलामुलींचे भरपूर काही समस्या निर्माण झाल्या। काही कारणास्तव स्थळ येत नाही किंवा मिळत पण नाही, आलेत तर त्यामध्ये पत्रिका दोष निघतो किंवा कुठल्या ना कुठल्या कारणाने ना मनासारखा किंवा योग्य जोडीदार मिळत नाही। बघा, बऱ्याच मुलांना असं वाटतं का मनासारखं मिळावं, पण मनासारखं मिळण्यापेक्षा ना ते क्षणिक सुख असतं, पण आपल्याला ना आपल्यासाठी काय योग्य आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं। म्हणून एक महत्त्वाचं असतं की आपण आपल्यासाठी जे काही योग्य असतं ना ते दीर्घकाळापर्यंत टिकतं आणि तेच योग्य असतं ना। अशा वेळेस काय करायचं आहे, आपल्या मुलं-मुलींना असं वाटतं ना की आपल्या स्वतःचं लवकरात लवकर योग्य ठिकाणी लग्न व्हावं, विवाह व्हावा, वेल सेटल आहेत तर पुढेही चांगले 2 4 हात व्हावेत सगळ्यांच्या बोलण्यामध्ये, तर असं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं। तर मग हा उपाय तुमच्यासाठी आहे। हा उपाय आपल्याला करायचा आहे, होळीच्या दिवशी करायचा आहे। प्रत्येक आईना मुलाचा करावा का, आईने मुलीचा करावा का, की वडिलांनी मुलीचा करावा का, तर नाही। हा उपाय ज्यांना विवाह इच्छुक आहे, ज्यांना असं वाटतं ना आपल्याला विवाह करायचा आहे, सध्या खूप म्हणजे परिस्थिती अशी झालेली आहे ना की सगळं काही असून सुद्धा, लाखांनी पेमेंट पॅकेज असून सुद्धा अजिबात विवाह लवकर होतच नाहीये। सगळं काही आहे, काहीतरी कुठेतरी आपल्या अटी पण असतात, पण काही ठिकाणी आपले दोष पण असतात। मग ते दोष निघण्यासाठी हा उपाय आपल्याला 7 हळकुंड घ्यायचे। आता हळकुंड कसे घ्यायचे, अखंड म्हणतात ज्याला लेकरूवाळे हळकुंड घेत असतं बघा। लग्नाच्या वेळेस ते हळकुंड घ्यायचे असतात, ते लग्नासाठी जसे हळकुंड असतात तसे आपल्याला 7 हळकुंड घ्यायचे। दिवसभरात हा उपाय तुम्ही कधीही करू शकता। 7 हळकुंड घ्या आणि आपल्याला तो क्लॉकवाईज उतरायचा आहे। आता क्लॉकवाईज लक्षात ठेवा, घड्याळाची दिशा कशी असते, घड्याळ कसं फिरतो त्या दिशेने आपल्याला उतरायचं। आता माझ्याकडे असं आहे, तुम्हाला हे कसं दिसतं ते माहिती नाही, पण त्या पद्धतीने आपल्याला घड्याळाच्या दिशेने आपल्याला असं फिरवायचं आहे। कोणत्या दिशेकडे तोंड करावं, तर अर्थात आपल्या घरात तुम्ही पूर्वेकडे, उत्तरेकडे देवघरात समोर बसून तुम्ही असा हा करायचा आहे। आणि ज्यावेळेस होळी दहन करणार आहे ना त्यामध्ये हे हळकुंड टाकून द्यायचे। आपल्याला जेव्हा उतरवू तेव्हा फक्त काहीच कोणता मंत्र म्हणायचा नाही, पण तुमची इच्छा असेल तर श्री स्वामी समर्थ म्हणू शकतात, पण हळकुंड उतरायचे आणि टाकून द्यायचे। काहीच करायचं नाहीये, फक्त टाकून द्यायचे। तुमच्या कितीतरी म्हणजे बघा अडचणी दूर होतील आणि तुमचा आहे ना तो विवाहाचा मार्ग, जो काही लग्न जमण्यामध्ये ना ज्या काही अडथळे येतात ते किती दूर होतील बघा। हा उपाय करून बघा। आता मुलामुलींनी होळी केकमध्ये जेव्हा आपण हे टाकतो, जे विवाह इच्छुक मुलं-मुली असतील, मग त्यांनी आपल्याला होळीला प्रार्थना करायची की लवकरात आणि योग्य म्हणजे सुयोग्य जोडीदार मिळू द्या अशी प्रार्थना करायची आणि विवाह निर्विघ्नपणे पार तर पडेलच, पण संसारही व्यवस्थित व्हावा अशीही प्रार्थना करायची। लग्न झालं, आता बऱ्याच वेळेस सगळ्यांना, जवळजवळ सगळ्यांना प्रत्येक एक तरी गोळी सुरू असते। ती गोळी थायरॉइड असेल, शुगर असेल, बीपी असेल, PCOD असेल, ह्या बऱ्याचशा समस्या लवकरात लवकर सुरू झाल्या आणि त्या संतती प्राप्तीसाठी ज्या काही अडचणी येतात त्यामध्ये ह्या समस्या खूप साहजिक आहे। खूप म्हणजे म्हणजे खूप व्यक्तींमध्ये दिसून येतात की ज्या PCOD असेल, मैत्रिणींनो बघा, ह्या आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटाव्या। कारण बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं ना आता ही गोळी सुरू आहे ना, मला ती पूर्ण मरेपर्यंत असणार आहे। मग अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगते जो होळीच्या दिवशी करायचा आहे। एक काळा कपडा घ्यायचा, एक छोटासा असला ना तरी चालेल, तो काळा कपडा घ्यायचा, त्यामध्ये 5 कवड्या, लक्षात ठेवा 5 कवड्या घ्यायच्या। पांढऱ्या कवड्या असतात त्या पांढऱ्या कवड्याच असतात, त्या पांढऱ्या 5 कवड्या घ्यायच्या, त्यामध्ये 5 गोमती चक्र घ्यायची। तुम्हाला कोणती गोळी चालू आहे, तुम्हाला आता BP असेल, थायरॉइड असेल, PCOD असेल, ते एक गोळी टाकायची। तुम्हाला जर म्हणजे आता जर BP पण असेल आणि शुगर पण असेल, मग ते दोन्हीची पण एक एक गोळी त्यात ठेवायची।
त्यानंतर आता शुगरवाल्यांना इन्शुलिन्स असते, मग त्याचं एक थोडेसे 2 ड्रॉप टाकायचे. काय टाकायचं? 2 ड्रॉप टाकायचे. आणि त्यानंतर आपल्याला बघा जे औषध असतात, जे असं आता इंजेक्शन असेल त्याचे 2 ड्रॉप टाकायचे. ते 2 ड्रॉप टाकल्यानंतर आता ते तसंच साहजिकच आहे, ते थोडंसं हे पण होईल, तर हवेमध्ये थोडं पसरेल, पण ते पूर्णपणे टिकणार पण नाही, जेवढं राहील तेवढं. पण अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं बांधायचं आणि होळीमध्ये ते दहन करायचं, होळीमध्ये ते टाकायचं. प्रार्थना करायची होळी आईला का माझा जो काही शारीरिक त्रास आहे, जो काही मला कोणत्या आजाराने ग्रस्त आहे, जो काही तो त्रास आहे तो पूर्णपणे नष्ट होईल. हा उपाय करून बघा. तुम्ही जेवढं श्रद्धेने करता तेवढं चांगलं राहील. कारण आपण म्हणतो ना, मरेपर्यंत गोळी आहे. कमीत कमी हा उपायाने आपल्याला काय फरक मिळतो ना, ते तरी कळेल. आणि खरंच आपल्या मागची जी पीडा असेल, BP असेल, शुगर असेल, ती तरी कमी होईल, ती तरी संपेल. कमीत कमी करून बघा हा उपाय. यानंतरचा उपाय काय आहे? प्रत्येक माणसाला वाटतं की आपण 100 वर्ष आयुष्य जगावं, पण खरं तर पाहायला गेलं तर कधी कुणाचं आयुष्य संपेल हे सांगता येत नाही. पण आपलं आरोग्य जर चांगलं असेल, आपल्याला कुठल्याही रोगाने व्याधीने ग्रस्त नसावं, त्याचबरोबर आपल्यावर जी काही इडापिडा आहे ती टळावी. थोडक्यात काही इडापिडा टळावी ह्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपाय, एक थोडेसे 10-11 पानं, आपल्याला 11 पानं कडुलिंबाची घ्यायची. आता ती कडुलिंबाची पानं, त्यामध्ये थोडासा कापूर आणि 5 लवंगा. 5 लवंगा तुटलेल्या फुटलेल्या, अर्धवट नसायला पाहिजे. ते समोरचं वगैरे फुलं असतं, ते फुल अखंड पाहिजे. मग आता ते फुल अखंड आणि ह्या सगळ्या वस्तू हातात घ्यायच्या. आता समजा तुम्ही करताय घरात, आपल्या आईने मुलांवरून करा किंवा मुलांनी आईवरून करा, पतीने म्हणजे नवऱ्याने बायकोवरून करा किंवा बायकोने नवऱ्यांसाठी करा, आपल्या वडिलांनी मुलांसाठी करा, असं पण करू शकतात. घरात सगळ्यांनी एकमेकांचा उतार आपण कसा करतो तसं हे उतरायचं, 7 वेळेस उतरायचं आणि त्या होळीमध्ये टाकून द्यायचं. मग तुम्ही हे दिवसभरात बघा, आपण संध्याकाळी होळी दहन करतो, अर्थात तेवढी घाई पण असते, पण म्हणतो ना इडापिडा निघून जाते. ही इडापिडा संध्याकाळच्या वेळेस केला ना तेवढं चांगलं असते. आता होळी संध्याकाळच्या वेळेस का पेटवतो की ती इडापिडा निघून जावी. आणि संध्याकाळची वेळ ही अशी असते ना, वैऱ्याची असते, वाईट दोषांची असते. म्हणून सांगते, त्या दहनामध्ये ह्या वाईट वस्तू, वाईट म्हणजे आपले ज्या वाईट लहरी असतात त्या सगळे इडापिडा, वाईट लहरी, वाईट शक्ती निघून जावी याच्यासाठी संध्याकाळी होळीच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. पेटत्या होळीमध्ये आपल्याला ही टाकायचं आहे. तुम्ही म्हणताल पेटवायची ताई, आणि मग आता मी मगाशी जसं सांगितलं बाकीचे उपाय कसे करायचे, तर पेटलेली होळी आहे आणि त्या पेटलेल्या होळीमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. हळकुंड असेल, तुम्ही आपण ती इन्शुलिनची किंवा बाकीची BP शुगरची गोळी घ्यायची आहे, त्याचं पण मी सांगितलं, ते सुद्धा पेटत्या होळीमध्ये टाकायचं आहे. आता प्रत्येकाच्या आयुष्यात, संसारी माणसाच्या आयुष्यात आणि आपण काबाड कष्ट करतो, पण माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी, आर्थिक परिस्थिती सुधारावी, जे काही आहे आपल्या घरात ते म्हणजे आपण म्हणतो ना आवक वाढावी, कमी नको व्हायला, लक्ष्मी स्थिर व्हावी, अशा परिस्थितीत काय करायचं आहे? अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. खरा मी तर आपल्या आर्थिक समस्या, बघा माणूस किती काही असला तरी जगण्यासाठी त्याला पैसा हवा आहे. माणसाच्या आयुष्यात पैशाचं तेवढंच महत्त्व आहे. पैसा असेल तर बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, पण काही ठिकाणी दैवी पण असतात. पण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे ना, आपण जनरली होळीमध्ये ना नारळ म्हणजे ज्याला श्रीफळ म्हणतो ते दहन करीत असतो, पण त्याबरोबर आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या घरात किंवा बघा कुठल्याही प्रकारचा तांदूळ असतो, फक्त तो अर्धवट नसला पाहिजे. जुना खराब झालेला तांदूळ, ज्याला आपण अक्षता म्हणतो, असा तांदूळ घ्यायचा नाहीये. आता आपल्याला मूठभर तांदूळ घ्यायचा आहे आणि तो तांदूळ आपल्या मनात बघा, उजव्या हातात तांदूळ घ्यायचा आहे, पूर्णपणे अखंड. मग कुठल्याही ब्रँडचं, कुठल्याही क्वालिटीचं तुम्ही तांदूळ घेऊ शकता. तांदूळ घ्यायचा आहे, त्याच्यात आपली इच्छा, आता आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी जे काही तुम्ही काबाड कष्ट करताय, त्याला काबाड कष्ट करताय, तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, आर्थिक परिस्थितीचे मार्ग मोकळे होण्यासाठी, सुधारण्यासाठी, तुम्ही आर्थिक समस्या संपवावेत असं म्हणून तुम्ही होळी दहनामध्ये तुम्हाला ते अक्षता टाकून द्यायचे, ते तांदूळ टाकून द्यायचे. आता नारळ वाहण्याची योग्य पद्धत कशी आहे बघा, नारळ आपण घेतला आणि तसंच वाहतो, पण बऱ्याच वेळेस नारळ वाहण्याची पद्धत पण कशी असते, नारळ आपल्याला घ्यायचं आहे, आपल्या हातात घ्यायचं आहे, तो सोललेला नसायला पाहिजे. मग नारळ घेताना कसं त्याचं डेट हे होळीकडे पाहिजे. आपल्या काय समस्या, आपल्या काय इच्छा आहेत बघा, आपल्या काय इच्छा आहे, तुम्हाला काय त्या इच्छांमागे काय अडचणी येत आहे किंवा काय त्रास होतोय. आपल्या प्रत्येक माणसाच्या वेगळ्या इच्छा असतात.
साहजिक आहे, पण त्याबरोबर आपल्याला त्या इच्छा बनायच्या आहेत. मनात तुमच्या काय चालू आहे, काय तुम्हाला असं वाटतं काय पूर्ण व्हावं, स्वतःचं घर व्हावं, तुम्हाला चांगली नोकरी, संतती, या बऱ्याचशा गोष्टी असतात. विवाह लवकर व्हावा आणि जे काही आहे ना ते सुरळीत चालावे, याच्यासाठी सुद्धा तुम्ही श्रीफळ टाकायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नारळ देठ आपल्याकडे नाही पाहिजे, देठ आपल्याकडे पाहिजे आणि शेंडा पुढे पाहिजे, म्हणजे होळीकडे पाहिजे. पूर्व आणि उत्तर दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे. होळीची ही दिशा महत्त्वाची असते. आता ह्याबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हातात नारळ घेतलाय. आपण आपली इच्छा तर बोलणार आहोत, पण घरात सुद्धा भरभराट होऊ दे, आर्थिक परिस्थिती सुधारू दे, आपल्या घरात भरभराट, सुख शांती नांदू दे, सुख समृद्धी नांदू दे, समाधान लाभू दे, वाईट शक्तींचा प्रहर म्हणजे वाईट शक्ती कमी होऊ दे. आपण जेव्हा आपली इच्छा प्रकट करतो, ज्या काही कामामध्ये आपले अडथळे येत आहे, व्यवसायामध्ये अडथळे येत आहेत, ते दूर होऊ दे, हे जेव्हा बोलतो ना त्यानंतर लगेच म्हणजे आपल्याला तो नारळ होळीमध्ये दहन करायचा आहे. होळीमध्ये नारळ कसा टाकायला पाहिजे, टाकण्याची योग्य पद्धत कशी आहे. बरेच जण होळीचा नारळ हा वरतून टाकून देतात, फेकून देतात, म्हणजे अग्नी आहे वगैरे, पण असं करू नका. बऱ्याच ठिकाणी कसं असतं की आपण फेकून दिला जातो किंवा कसाही वेडा वागडा टाकून दिला जातो. होळीचा नारळ आपण ज्यावेळेस हातात पकडतो तो उजव्या हातात घ्यायचा आहे आणि तो दोन्ही हाताने टाकला तरी चालेल. तो होळीमध्ये हळूच टाकून द्यायचा आहे, जेणेकरून तो होळीमध्ये पडेल आणि तो पूर्णपणे त्याचा म्हणजे तो अग्नीमध्ये पूर्णपणे दहन होईल. लक्षात ठेवा, तुमच्या कामामध्ये जे काही अडथळे येत आहे, तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते पूर्णपणे दूर होतील. अशा पद्धतीने करा. आणि त्याचबरोबर होळी आपण होळीला जातो, आपण होळी दहन करतो, तिथे प्लीज गप्पा वगैरे मारू नका. होळीची पूजा व्यवस्थित करा, तिला प्रदक्षिणा करा. 7, 11 जेवढ्या प्रदक्षिणा करताल तेवढं चांगलं असतं. त्याचबरोबर पाणी वाहत प्रदक्षिणा करतात, हे सगळ्यांना माहिती आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं, नैवेद्य अर्पण करायचा. त्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छा सांगून सुद्धा होळीचे भरपूर काही उपाय असतात, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. पण जे काही आहे तिथे जी काही विधिवत पूजा आहे ती व्यवस्थित करा. अर्थात होळीच्या दिवशी गुरुवार असल्यामुळे काहींना सुट्टी असेल किंवा नसेलही किंवा ऑफिस जाणारे असतील, मग आता हा उपाय काय करायचा, तुम्ही तिकडून आल्यावर होळी दहन होईलच, अर्थात त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी करू शकतात. आपल्याला जो काही काळ्या वस्त्रामध्ये जो काही उपाय करायचा आहे, ज्या काही वस्तू ठेवायच्या, तो उतारा करायचा आहे, तो ते करून तुम्ही ते जवळ ठेवा. नंतर मग ते उपाय उतरून मग ते स्वतःवरून उतरून आपल्याला नंतर ते टाकायचं आहे. आता नंतर आपण ज्या काही वस्तू सांगितल्या, तुम्ही ते होळी दहन करणार आहे आणि त्याच्या अगोदर जर केलं, 5-1 मिनिटं जरी केलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला होळीपूर्वी हे करायचं आहे. सत्यनारायण अर्थात गुरुवारी संध्याकाळीच होणार आहे, त्या दिवशी पौर्णिमा आहे. अतिशय महत्त्वाचे उपाय आहे, शांतपणे करा, जेणेकरून आपल्या आयुष्यात सुद्धा सुख समृद्धी, आयुष्य भरभराट, चांगलं दीर्घायुष्य लाभेल आणि सगळ्यांच्या घरात माता लक्ष्मी वास करेल. म्हणून झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.